गेल्या 4 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। राजापूरमध्ये देखील तीच परिस्थिती होती। अर्जुना नदीनं धोक्याची पातळी आज ओलांडली होती। कोदवली आणि अर्जुना नदीच्या पाण्यानं आज सकाळी जवाहर चौकात धडक दिली, त्यामुळे राजापूर शहरात पूर स्थिती निर्माण झाली। सोमवारी सकाळी पुराचं पाणी शहरात शिरलं। नागरिक आणि व्यापाऱ्यांची त्यामुळे तारांबळ उडाली। जनजीवन या ठिकाणी विस्कळीत झालं आहे। अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। शिळगोटणे, चिंचबांध, गुजराळी हे सगळे रस्ते बंद झाले आहेत। व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे। व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली। एसटी वाहतूक सुद्धा या ठिकाणची ठप्प झाली आहे। तहसीलदार विकास गमरे यांनी पूरस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला। या पुरामुळे शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांना सोडलं गेलं। पहिल्याच दिवशी शाळांना आज या ठिकाणी सुट्टी जाहीर करावी लागली। येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी सावध राहणं आवश्यक आहे। प्रशासनानं तसा इशारा दिला आहे। मुश्ताक खान, माय कोकण, राजापूर।